नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे. माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो. आज आपण माझ्या या व्हिडिओमधून विषय भूमिती पाठ वर्तुळासंबंधित मूलभूत संज्ञा घटक परिघ म्हणजे काय, परिघाचे सूत्र, वर्तुळाचा परिघ काढणे व त्यावरील उदाहरणे तसेच वर्तुळासंबंधी काही येणारी सूत्रे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. परिघ म्हणजे वर्तुळाच्या बाहेरील बाजूची लांबी. गणित आणि भूमितीमध्ये परिघ म्हणजे वर्तुळाच्या कडेची लांबी. दुसऱ्या शब्दात जर वर्तुळ उघडले आणि सरळ केले तर ती सरळ रेषा वर्तुळाचा परिघ असेल. वर्तुळाचा परिघ काढण्याचे सूत्र परिघ बरोबर 2πr. r म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आणि पाय ची किंमत अंदाजे 3.14 किंवा 22/7 असते. वर्तुळ मूलभूत संज्ञा यामध्ये परिघ वर्तुळ केंद्रापासून सारख्या अंतरावर असलेल्या बिंदूच्या संचाला परिघ म्हणतात. परिघ बरोबर 2πr. बाजूच्या आकृतीमध्ये वर्तुळ काढले असून त्याचा C हा केंद्रबिंदू आहे. काळ्या रेषेत दाखवलेली त्रिज्या r आहे तर लाल रेषेत काढलेला वर्तुळाचा परिघ आहे. बाजूच्या आकृतीमध्ये वर्तुळ काढले असून वर्तुळाची त्रिज्या r आहे, वर्तुळाचा व्यास d आहे, वर्तुळाचा मध्यबिंदू C आहे आणि वर्तुळाची ज्या किंवा जीवा दाखवलेली आहे आणि तसेच वर्तुळाचा परिघही काढलेला आहे. तर वर्तुळासंदर्भात काही सूत्रे पाहूया. त्रिज्या बरोबर r, व्यास बरोबर d बरोबर 2 गुणिले r, वर्तुळाचे परिघ बरोबर 2πr किंवा 2d, वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर πr². ही वर्तुळासंबंधी काही सूत्रे लक्षात ठेवा. कोणत्याही वर्तुळाच्या परिघाचे त्याच्या व्यासाशी असणारे गुणोत्तर तिपटीपेक्षा किंचित जास्त असून जवळपास स्थिर असते. ही स्थिर संख्या पाय या ग्रीक वर्णाक्षराने दर्शवली जाते. ही संख्या परिमेय संख्या नाही हे थोर गणिततज्ज्ञांनी परिश्रमाने सिद्ध केले आहे. व्यवहारामध्ये पायची किंमत 22/7 किंवा 3.14 अशी घेतली जाते. उदाहरणार्थ पायची किंमत दिली नसेल तर ती 22/7 असे गृहीत धरतात. त्रिज्या r, व्यास d व परिघ C असल्यास परिघ C छेद व्यास d बरोबर पाय म्हणजेच C बरोबर πd हे सूत्र. पण d बरोबर 2r म्हणून C बरोबर पाय गुणिले 2r म्हणजेच C बरोबर 2πr हे परिघाचे सूत्र उदाहरण सोडवताना घ्यावे. परत एकदा ऐका. परिघ म्हणजे काय? व्याख्या. वर्तुळाच्या सीमारेषेची एकूण लांबी म्हणजेच परिघ होय. जर तुम्ही वर्तुळ कापून सरळ केले तर त्या सरळ रेषेची लांबी म्हणजेच त्याचा परिघ होय. परिघाचे इतर नाव. याला वर्तुळाची परिमिती पेरिमीटर असेही म्हणतात. परिघ काढण्याचे सूत्र. त्रिज्येवरून रेडियस r, परिघ C बरोबर 2 गुणिले पाय गुणिले r. व्यासावरून डायमीटर d, परिघ C बरोबर
पाय गुणिले डी. महत्त्वाचे घटक. पाय वर्तुळाचा परिघ आणि व्यास यांच्या गुणोत्तराला पाय असे म्हणतात, ज्याची अंदाजे किंमत 3.14 म्हणजेच सुमारे 3.14 असते. त्रिज्या आर वर्तुळाच्या केंद्रापासून त्याच्या कडेपर्यंतचे अंतर म्हणजेच त्रिज्या होय. व्यास डी वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी आणि दोन्ही बाजूंना कडेला जोडणारी सरळ रेषा. व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. यावरची उदाहरण. जर एखाद्या वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असेल तर त्याचा परिघ सी बरोबर 2 गुणिले 3.14 गुणिले 7 बरोबर 43.96 सेंटीमीटर असेल. परिघावरील आधारित उदाहरण. एका वर्तुळाचा व्यास 14 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ काढा. याचे उकल. वर्तुळाचा व्यास डी बरोबर 14 सेंटीमीटर दिलेला आहे. वर्तुळाचा परिघाचे सूत्र पाय गुणिले डी. सी बरोबर 22/7 गुणिले 14 म्हणून वर्तुळाचा परिघ बरोबर 44 सेंटीमीटर आहे. एका वर्तुळाचा परिघ 44 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या किती असेल? याचे पर्याय 4 दिलेले आहेत. यामधील पर्याय क्रमांक 2 7 सेंटीमीटर त्या वर्तुळाची त्रिज्या असेल. हे उत्तर बरोबर आहे. उदाहरण. एका वर्तुळाचा परिघ 198 सेंटीमीटर आहे तर त्याची त्रिज्या व व्यास काढा. याची उकल. वर्तुळाचा परिघ सी बरोबर 2 पाय आर. 198 परिघ बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले आर. आर बरोबर 198 गुणिले 1/2 गुणिले 7/22. त्रिज्या आर बरोबर 31.5 सेंटीमीटर. म्हणून व्यास बरोबर 2 गुणिले आर म्हणजेच 2 गुणिले 31.5 बरोबर 63 सेंटीमीटर व्यास आहे. या गणिताचे उत्तर त्रिज्या 31.5 सेंटीमीटर व व्यास 63 सेंटीमीटर आहे. उदाहरण. एका वर्तुळाची त्रिज्या 35 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ काढा. उकल. वर्तुळाची त्रिज्या आर बरोबर 35 सेंटीमीटर. वर्तुळाचा परिघ बरोबर 2 पाय आर. सी बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले 35 म्हणून वर्तुळाचा परिघ हा 220 सेंटीमीटर असेल. पुढील उदाहरण. एका वर्तुळाचा परिघ 62.80 सेंटीमीटर आहे. पाय बरोबर 3.14 घेऊन वर्तुळाचा व्यास काढा. उकल. वर्तुळाचा परिघ सी बरोबर पाय गुणिले डी. 62.80 बरोबर 3.14 गुणिले डी. 62.80 छेद 3.14 बरोबर डी. डी बरोबर 20 सेंटीमीटर म्हणजेच व्यास बरोबर 20 सेंटीमीटर आहे. उदाहरण. एका वर्तुळाकार जागेची त्रिज्या 7.7 मीटर आहे. त्या जागेस 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? याची उकल. वर्तुळाकार जागेचा परिघ बरोबर 2 पाय आर बरोबर 2 गुणिले 22/7 गुणिले 7.14 बरोबर 48.4 हा वर्तुळाकार जागेचा परिघ येतो. एकंदरीत कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी बरोबर 48.4 मीटर. एक पदरी कुंपणाचा खर्च बरोबर तारेची लांबी गुणिले प्रति मीटर दर बरोबर तारेची लांबी 48.4 गुणिले प्रति मीटर दर 50 रुपये बरोबर 2420 रुपये. म्हणून 3 पदरी कुंपणाचा खर्च 3 गुणिले 2420 बरोबर 7260 रुपये येईल. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास
लाईक करा आणि सबस्क्राईब करा. माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद.